पण जेव्हा कुंपणच शेत खायला लागतं, तेव्हा दात कोणाकडे मागायची? छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. पण याच शहरात एका अशा गुन्ह्याची नोंद झाली आहे, ज्याने खाकी वर्दीवरचा विश्वासच डळमळीत करायला भाग पाडलाय. एका 23 वर्षाच्या तरुणीचा मोबाईल हरवला होता. ती परेशान झाली. मोबाईलची रक्कमही मोठी होती. आता काय करावं या प्रश्नाने ती हैराण झाली होती. शेवटी त्याच मोबाईलची तक्रार करण्यासाठी ती पोलीस स्टेशनला गेली. तिला वाटलं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली म्हणजे आपला मोबाईल मिळणार. पण तिला काय माहीत होतं की ज्यांच्या हातात कायदा आहे तोच तिच्या आयुष्याला धाब्यावर बसवेल. तिथं तिला एका 58 वर्षाच्या पोलीस अधिकारी भेटला. त्याने मुलीच्या वयाच्या असलेल्या या तरुणीकडे पाहिलं. डोक्यापासून पायापर्यंत त्याची नजर फिरली गेली. तरुणी तर सुंदर दिसते, पण कुठे बसलोय याचं तो भान विसरला होता. तरुणीला खाली बसण्यास सांगितलं. काय तक्रार आहे ते सांगण्यास सांगितलं. मात्र या बोलण्याच्या नादात हे प्रकरण एवढं पुढे गेलं की त्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने केवळ तिला प्रेमाच्या जाळ्यातच ओढलं नाही, तर तिच्याबरोबर एकामागून एक असे घाणेरडे प्रकार केले, जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तर मित्रांनो, तुम्हीच ठरवा यात नेमकं चूक कोणाची आहे. तर नेमकं आपण जाणून घेऊ की मोबाईल हरवल्यापासून ते 3 वेळा गर्भपातापर्यंतचा हा सुन्न करणारा घटनाक्रम. तारीख होती 17 मार्च 2025 रोजीची. मूळची नांदेडची असलेली अंजली, आपण हे नाव काल्पनिक स्वरूपात वापरलेलं आहे, ही होती 21 वर्षाची तरुणी. पुण्यात नोकरी करते. मात्र काही कामानिमित्त ती छत्रपती संभाजीनगरला आली होती. त्या ठिकाणी आली असताना त्या ठिकाणी तिचा मोबाईल हरवला. मोबाईल हरवल्यानंतर तिनं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनला देखील गेली, परंतु मोबाईल शोधण्याचा प्रयत्न ती करत होती. पण तिला काही मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे ती पुन्हा अजून तक्रार करण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिची भेट झाली PSI संदीप चव्हाण यांच्याशी. अंजली ही संदीप यांच्या मुलीच्या वयाची तरुणी. पण तिला पाहताच संदीप यांनी तिला डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण सुरू केलं. संदीप याचं वय जर बघितलं तर आपण 28 वर्ष त्याचं वय होतं. निवृत्तीच्या अगदी उंबरठ्यावर असलेला हा अधिकारी. अंजलीने तिची फिर्याद दिली आणि त्या ठिकाणाहून ती निघून गेली. संदीप यांनी तक्रार तर नोंदवून घेतली होती, पण ती तरुणी वारंवार त्याच्या डोळ्यासमोर घिरट्या मारल्यासारखं त्याला दिसत होती. त्याच रात्री त्याने अंजलीच्या फोनवर एक कॉल केला. तुमचा नंबर कन्फर्म करायचा होता म्हणून मी फोन केलाय, असं म्हणत संदीप चव्हाणने संवाद सुरू केला होता. मदतीचा बहाणा करत हळूहळू चव्हाणने तिचं मन जिंकायला सुरुवात केली. वडिलांच्या वयांचा अधिकारी आपली एवढी काळजी घेतोय म्हणून अंजली हिला देखील बरं वाटलं होतं. मात्र एका अनुभवी अधिकाऱ्याच्या जाळ्यात ही तरुणी अडकत चालली होती आणि काळाच्या ओघाने त्या दोघात मैत्री देखील सुरू झाली. मैत्री सुरू झाल्यानंतर गप्पा गोष्टी सुरू झाल्या, चॅटिंग सुरू झाली. मात्र याच मैत्रीचं रूपांतर जेव्हा प्रेमात झालं, तेव्हा तो काळ वेगळाच होता. वयाच्या सेवानिवृत्तीला आलेल्या PSIने अंजलीला आता लग्नाचं आमिष देखील दाखवायला सुरुवात केली होती. हे तर सुरूच होतं. मात्र एवढ्यावरच ते थांबलं नव्हतं. तर एका ठिकाणी तर त्याने तिच्या गळ्यात बनावट मंगळसूत्र बांधलं आणि ती आपली पत्नी असल्याचं भासवलं. जोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र बांधलं जात नाही, तोपर्यंत अंजली कोणत्याच प्रतिक्रिया देत नव्हती. पण जेव्हा मंगळसूत्र खोटं का असेना तिच्या गळ्यात संदीप याने बांधलं, तेव्हा अंजलीने आपलं शरीरच चव्हाण याच्या ताब्यात दिलं. चव्हाण याच्या ताब्यात शरीर आल्यानंतर त्याने त्याच्या अंगातील गुण उतरायला सुरुवात केली. त्याच्या अंगातले एक एक जे घाणेरडे प्रकार होते त्याने करायला तिच्याबरोबर सुरुवात केली. जो रक्षक होता तोच आता अंजलीचा भक्ष्य करू लागला होता. शहरातल्या विविध लॉजवर नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. हा खेळ कधी सुरू झाला होता? तर हा खेळ सुरू झाला होता 7 मार्च 2025 पासून. मात्र हा खेळ एवढ्यावरच थांबला नव्हता, तर तब्बल 1 वर्षभर म्हणजे जवळपास 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे सर्व घाणेरडे प्रकार सुरू होता. याच काळात अंजली पहिल्यांदा गर्भवती राहिली. तिची इच्छा होत नव्हती की आता तो गर्भ खाली करावा, पण संदीप याने तिच्यावर बळजबरी केली. तुला हे खाली करावंच लागेल असं देखील त्याने सांगितलं. पण लग्न विधीप्रमाणे करू असा तगादा अंजलीने लावायला सुरुवात केली. पण चव्हाणने आपली सत्ता आणि भीती वापरून पुणे संभाजीनगर त्या ठिकाणी तिचा गर्भपात घडवूनच आणला.
एक नाही, दोन नाही, तर एका वर्षात तब्बल 3 वेळा तिचं मातृत्व खुडलं गेलं होतं. तेव्हा त्या अंजलीने लग्नाचा पुन्हा डबल तगादा लावला. तेव्हा चव्हाणचा खरा चेहरा त्याच्यासमोर आला. त्याने तिला जातीवाचक शिवीगाळत मारहाण करायला देखील सुरुवात केली. पण हा अत्याचार इथेच थांबला नाही, तर या खेळात आता त्याची पी-एस-आय असलेली पत्नी मिसेस चव्हाण आणि मुलगा संकेत चव्हाण यांनी देखील प्रवेश केला होता. ज्या पत्नीनं आपल्या पतीच्या चुकावर पांघरून घालायला सुरुवात केली होती, तिने खरं तर महिला पाहून वाचा फोडायला पाहिजे होती. तिनेच आता अंजलीला मारहाण करायला सुरुवात केली होती. माझ्या नवऱ्याचा तू पाठलाग सोड, नाहीतर त्याचे परिणाम देखील वाईट होतील, अशा धमक्या देखील ती अंजलीला देऊ लागली होती. 28 जानेवारीला तर हद्दच झाली होती. संदीप याच्या पत्नीने आणि त्याच्या मुलाने डायरेक्ट अंजलीला बेदम मारहाण केली. इतक्या भयंकर स्वरूपाची मारहाण केली की तिच्या पोटात असलेल्या 1.5 महिन्याचा अर्भकाचा पोटातच मृत्यू झाला. मातृत्व मिळण्याआधीच तिच्या पोटात एका जीवाची हत्या झाली होती. शारीरिक आणि मानसिक छळाची सीमा ओलांडली होती. अंजलीने हिंमत एकवटली आणि पुन्हा पोलिसात न्याय मिळेल या आशेने तिने पोलीस ठाणे गाठले. बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणि क्रांती चौक पोलिसात संदीप चव्हाण, त्याची पत्नी आणि मुलावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तिचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर 376 मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, अॅट्रॉसिटी अंतर्गत आणि बेकायदेशीर गर्भपात अशा कलमाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला. ज्या वर्दीनं तिचं संरक्षण करायचं होतं, त्याच वर्दीतील व्यक्ती आज गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभी आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. मित्रांनो, ही आपल्याला घटना खूप काही शिकून जाते. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. मग ती समोरची व्यक्ती किती का मोठ्या पदावर का असेना, आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. आता या तरुणीला न्याय मिळेल का? आणि संदीप चव्हाण सारख्या लोकांमुळे वर्दीची जी प्रतिमा मलिन झाली आहे ती कशी सुधारणार, हा देखील प्रश्नच आहे. तुम्हा आम्हाला विचार करायला लावणार हा खरंच गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? अशा नराधमांना काय शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की कळवा. सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि पाहत राहा क्लिक टू न्यूज. नमस्कार.